आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला आयटीआयला ऍडमिशन घेण्यासाठी कोणते जे कागदपत्र आहे हे कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावं लागेल. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, आपलं जे आयटीचं नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन म्हणजे जी संपूर्ण जाहिरात आहे आणि माहिती पुस्तिका आहे ही आपल्यापर्यंत आता आलेली आहे. ही तुम्हाला आज लगेच नाही डाउनलोड करता येणार, पण उद्या आपली ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.admission.dvt.gov.in या वेबसाईटवर भेटून जाईल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघू, थोडासा व्हिडिओ आपला मोठा होणार आहे. तुम्ही काय करा, फक्त व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला A to Z आपली जी ऍडमिशन प्रोसेस आहे पूर्ण, फॉर्म कसा भरायचा, कन्फर्म कुठे करायचा, कन्फर्म करायचे काय नियम आणि अटी आहे, या सर्व स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण मी एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होईल, पण तुम्ही काय करा, पहिल्यापासून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण यामध्ये जर तुमचा कोणता पण एक पॉईंट इकडे तिकडे झाला आणि कोणत्या पण स्टेजला तुम्ही इलिजिबल नाही राहिले तर तुमचं जे ऍडमिशन आहे हे कोणत्याही स्टेजला काय होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. ठीक आहे, सुरुवात करूया व्हिडिओला. आता ही जी आपली ऍडमिशन प्रोसेस आहे ही कोणत्या सत्रासाठी आहे, ऑगस्ट 2024 सत्रासाठी. त्यानंतर उद्या म्हणजे 3 जून पासून आपले जे हे आहे ऍडमिशन प्रोसेस आहे ही ऍक्च्युअल उद्यापासून आपली चालू होणार आहे. आणि ही जी पीडीएफ आहे म्हणजे काय, माहिती पुस्तिका, बरोबर, म्हणजे प्रवेश पद्धत कशी आहे, त्याचे नियम काय आहे, त्यानंतर तुम्हाला कार्यपद्धती, याची जनरल प्रोसिजर काय आहे, ही जनरल प्रोसिजर सुद्धा त्यांनी याच्यात आपल्याला पूर्ण दिलेली आहे. तर ही पण पीडीएफ तुम्ही उद्यापासून डाउनलोड करू शकता 3 जून पासून. त्यानंतर महत्वाचा असा, आता समजा तुमच्या आसपास तुमच्याकडे मोबाईल नसेल किंवा तुम्हाला काय अडचणी असेल तर तुमच्या आसपास जे पण आयटी असतील, शासकीय असेल म्हणजे गव्हर्नमेंटचे असेल किंवा प्रायव्हेट असेल, तर तिथं जाऊन तुम्ही उद्या सकाळी 10 ते 11 या वेळेत दिलेले आहे त्यांनी. सकाळी 10 ते 11 या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. म्हणजे काय, तर तुमच्या आसपास जो पण आयटी असेल तुम्ही सकाळी 10 ते 11 त्या वेळेत जाऊन, तुम्हाला काही पण अडचण असेल ऍडमिशनशी संबंधित तर तुम्ही जाऊन त्यांना 10 ते 11 या वेळेत विचारू शकता. शिवाय त्यांनी आपल्याला काही मोबाईल नंबर पण दिलेले. हे मोबाईल नंबरवर तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता अर्ज करायची जनरल पद्धत कशी आहे आपण समजून घेऊ. ह्याच्यात जर कुठे चूक झाली तर तुमचं ऍडमिशन मात्र 100% कॅन्सल होणार. त्यामुळे इथं फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. 5 ते 10 मिनिटात मी एकदम फास्ट मध्ये समजवायचा प्रयत्न करतो. सर्वात पहिले, राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. सर्वात महत्वाचं, तुम्ही जेव्हा कधी ऍप्लिकेशन कराल, ऍप्लिकेशन म्हणजे काय, अर्ज कराल, हा अर्ज तुम्ही तुमच्या आसपासच्या शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल कोणत्या पण औद्योगिक संस्थेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आणि तेच जे केंद्र आहे ते अर्ज सिक्युरिटी म्हणजे तुमचं कन्फर्मेशन झाल्यानंतर तो आयटम तुमचं भले कोणत्या आयट्यात ऍडमिशन असो, पण तो आयटा तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करून घेणार त्यांच्याकडे. मग तो शासकीय आयटा असो किंवा प्रायव्हेट आयटा असो. त्यानंतर सहभागी असून संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. शासकीय असो किंवा खासगी असो, तिथंच तुमचा अर्ज भरणे, तिथंच तुमचं पडताळणी करणे, तिथंच तुमचा अर्ज स्वीकृती करणे आणि निश्चिती करणे या चारी गोष्टी तुमच्या तिथल्या तिथं होणार आहे, कोणता पण आयटी असो. ठीक आहे, त्यानंतर उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती प्रवेश पद्धती नियम. ओके, आता तुम्ही अर्ज भरण्याच्या आधी शासनाची अशी अपेक्षा आहे तुम्ही काय करा, ही जी पीडीएफ आहे ही संपूर्ण वाचा. ठीक आहे, समजत नसेल तर मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन करतोच आहे. दुसरा नियम त्यांनी सांगितलाय. त्यानंतर अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही अर्ज सायबर मधून भरू शकता किंवा तुमच्या आसपासच्या कोणत्या आयटम मध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, ते तुम्हाला अर्ज भरण्याला मदत करणार आहे, मग ते शासकीय असो किंवा प्रायव्हेट असो. त्यानंतर प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर हे खूप महत्वाचं आहे. मी आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर तुम्हाला खूप अडचणी येतील. तुम्ही काय करा, अजून पण तुम्हाला संधी आहे, 24 तासात कोणता पण मोबाईल चालून जातो आणि ऍडमिशन आपलं महिनाभर चालणार आहे. तर तुम्ही सर्वात पहिले मोबाईल नंबर मिळवा आणि तो मोबाईल नंबर चालू ठेवा. सर्वात महत्वाचं, चालू ठेवा. त्यानंतर त्याच्यावर ओटीपी, त्याला रिचार्ज ठेवा आणि तो आधार कार्डला लिंक करून ठेवा. एवढ्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एक मोबाईल नंबर, एक त्याला रिचार्ज ठेवा आणि एक तो आधार कार्डला लिंक ठेवा. या दोघी तिघी गोष्टी तुम्ही करून ठेवा. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही काय सांगताय, तर याच्यामुळे खूप जणांना खूप अडचणी आलेल्या आहे, म्हणून मी तुम्हाला परत सांगतोय. मोबाईल नंबर ही पहिली गोष्ट आहे. त्यांनी पण सांगितलं बघा, प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर एका वेळी एकच प्रवेश अर्ज नोंदवता येईल. आलं लक्षात. तुमच्याकडे जर एकच मोबाईल नंबर असेल आणि तुम्ही त्या मोबाईल नंबरवरून एकदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तो मोबाईल नंबर दुसऱ्या कोणाला वापरता येणार नाही. म्हणजे तुमच्याच मोबाईलवर तुम्ही जर ठरवलं की आपल्याच मोबाईल नंबरवर आपल्या मित्राचं किंवा आपल्या भावाचं रजिस्ट्रेशन आपण करून घेऊ, तर तसं तुम्हाला करता येणार नाही. एका मोबाईलवर एकच रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर मोबाईल नंबरवर, त्यानंतर
प्रवेश प्रक्रियेची जेवढी माहिती ती आपल्याला टायमाला म्हणजे वेळोवेळी SMS द्वारे आणि OTP द्वारे म्हणजे वन टाइम OTP द्वारे आपल्याला कळवण्यात येणार आहे. त्यानंतर एकदा जर आपण तो प्रायमरी मोबाईल नंबर भरला, दोन ऑप्शन देणार ते प्रायमरी आणि सेकंडरी. जर एकदा आपण प्रायमरी मोबाईल नंबर भरला तर तो आपल्याला प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही. आपल्याला तो मोबाईल नंबर चेंज करता येणार नाही. पहिल्यापासून तुम्ही जो मोबाईल नंबर टाकाल तोच तुमचा अर्ज फायनल होईपर्यंत, तुमच्या ऍडमिशन पर्यंत तोच नंबर तुम्हाला कॅरी करावा लागेल. त्यानंतर ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते, ऍडमिशन अकाउंट यांच्या नोंदणी क्रमांकावर रजिस्टर नंबर हाच युजर आयडी म्हणून येईल. आता जेव्हा कधी तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय होणार आहे, तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, कोणता रजिस्ट्रेशन नंबर, हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जो मोबाईल नंबर देणार आहे प्रायमरी मोबाईल नंबर, या मोबाईल नंबरवर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल. म्हणजे शासनाकडूनच तुम्हाला तो मेसेज येईल आणि तोच मोबाईल नंबर तुमचा भविष्यात काय राहणार आहे, नोंदणी क्रमांक किंवा जो युजर आयडी आहे तोच तुमचा युजर आयडी राहणार आहे संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईपर्यंत. त्यानंतर उमेदवाराने त्याच्या प्रवेश खात्यात प्रवेश अर्ज लॉग इन करून ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज या मताव्याखाली ऍप्लिकेशन फॉर्म व क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. आता जेव्हा कधी तुम्ही वेबसाईटवर जाल, मी तुम्हाला दाखवणारच आहे शेवटी, त्या वेबसाईटमध्ये ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज मध्ये सर्वात पहिले काय भेटणार आहे आपल्याला, ऍप्लिकेशन फॉर्म. याच्यावर टिक करून आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जो अर्ज आहे हा अर्ज पूर्ण तुम्हाला काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे, भरायचा आहे. त्यांनी जी माहिती दिली असेल, 10वी तुमचं नाव, पूर्ण नाव, आधार कार्ड वगैरे वगैरे, 10वीचं मार्कशीट, जेवढी त्यांनी माहिती दिली ही सर्व माहिती तुम्हाला काय करायची, फिल करायची. बरं, ते फिल करताना तुम्हाला आता तिथं काहीतरी चार्जेस लागणार आहे, बरोबर. कोणते कोणते चार्जेस, आणि एकदा जर तुम्ही अर्ज भरला तर तो अर्जात तुम्हाला परत बदल करता येणार नाही. तुम्ही तोच अर्ज तुमचा शेवटपर्यंत कॅरी राहणार आहे. त्यानंतर जर तुम्ही समजा रिझर्व्ह कॅटेगरी असेल, म्हणजे OBC ST NT कोणती पण रिझर्व्ह कॅटेगरी असेल, तर तुम्हाला जी ऍडमिशन फी आहे, या ऍडमिशन फी किती रुपये, 100 रुपये. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला ती फी किती आहे, 150 रुपये. तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेरचे नागरिक असाल तर तुम्हाला ती फी आहे 300 रुपये. आणि तुम्ही जर फॉरेनर असाल तर तुम्हाला ती फी किती आहे, 500 रुपये. असे आयटीआयने चार्जेस ठरवून दिलेले. कारण बरेच मुलं काय करतात, अर्ज भरताना नंतर काय होऊन जातात, गायब होऊन जातात. त्यामुळे मग बाकीचे जे मुलं आहे ऍडमिशन घेणारे त्यांचं पण नुकसान होतं. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे काय दिलेलं आहे ते बघूया अजून. इथपर्यंत आलो आपण. 9 काय म्हटलं आता बघा, उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेशाची अर्जाची प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन फॉर्मची छापील प्रिंट घ्यावी. हे पण खूप महत्वाचं आहे. आता यानंतर काय होणार आहे, तुम्ही काय करायचं, जो तुमचा प्रवेश अर्ज आहे हा प्रवेश अर्ज त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची, तो तुमचा प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन फॉर्म होणार आहे, बरोबर. आता हा अर्ज भरला म्हणजे आपण आयटीआयच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये इलिजिबल झालो असं नाहीये. या अर्ज भरायला काहीच किंमत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत तो कन्फर्म होत नाही तोपर्यंत, बरोबर. म्हणजे तो जोपर्यंत निश्चित होत नाही, कन्फर्मेशन त्याचं होत नाही, तोपर्यंत या अर्जाला 0 व्हॅल्यू आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, जेव्हा तुम्ही हा फॉर्म भराल तेव्हा त्याची प्रिंट आउट काढायची. तो असणार आपला प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन फॉर्म, त्याची प्रिंट आउट काढायची. त्याच्यासोबत कागदपत्र घेऊन आयट्यामध्ये जायचं, जे काही तुमच्या जवळपासचा आयट्या असेल तिथं, कोणत्या पण आयट्यात गेलं तरी चालणार, खासगी असो प्रायव्हेट असो, तिथं घेऊन जायचं. ते तिथं बसणारे जे काही अधिकारी असतील ते सर्व काय करतील, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म चेक करतील. त्याला लावलेले तुम्ही जे कागदपत्र आहे, कागदपत्र बरोबर आहे का नाही ते सर्व चेक करतील. आणि मग तुमचा जो अर्ज आहे हा अर्ज काय होणार आहे, कन्फर्म होणार आहे. आणि लक्षात, तेव्हा तुमची जी ऍडमिशनची मेन हे ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन तुमचं कन्फर्म होणार आहे. बघा, प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती, दाव्यांच्या पृष्ठाच्या मूळ दस्तावेज, कागदपत्रांच्या छायांकित प्रती, म्हणजे तुमचे मेन कागदपत्र, तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट पण द्यायचे आणि त्याचे जे झेरॉक्स आहे, हे झेरॉक्स सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तिथं सोबत घेऊन जायचं आहे. एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रिंट आउट, बरोबर. म्हणजे काय काय न्यायचंय तुम्हाला, जो तुम्ही अर्ज भरलेला आहे त्याची कॉपी, त्यानंतर जेवढे काय तुमचे डॉक्युमेंट असेल त्याची फोटो कॉपी म्हणजे झेरॉक्स, आणि ओरिजिनल सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचे. ओरिजिनल तुम्हाला त्याच जागेवर तुम्हाला परत करून देतील, पण ते तुम्हाला सोबत न्यायचे, कारण तिथं बसणारे जे अधिकारी ते कन्फर्म करतील की नक्की तुमचं खरोखर 10वी झालंय का, नक्की तुम्ही SC ST किंवा OBC NT कोणत्या कॅटेगरीचे, किंवा नक्की तुमचा असं LC तुमचाच आहे का, हे सर्व डॉक्युमेंट तुमचे कन्फर्म होतील. त्यानंतर हे झाल्यानंतर पुढे काय करायचं आपलं, अर्ज स्वीकृती केंद्रावरील अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या उमेदवाराने सादर केलेल्या मूळ दस्तावेजवरून काळजीपूर्वक तपासणी करतील. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. काय करतील, एकदम काळजीपूर्वक, एकदम व्यवस्थित चेक करतील. सर्व डॉक्युमेंट जे तुमचे, हे दस्तावेज जे हे ओरिजिनल आहे का नाही हे सर्व चेक करतील. त्यानंतर त्याचा तुमचा तो जो ऍप्लिकेशन तुमच्याकडे आलेला आहे हा काय होणार आहे, कन्फर्म होणार आहे. हा काय होणार आहे, कन्फर्म होणार आहे. आणि कन्फर्म झालेल्याची प्रत सुद्धा ते काय करतील, तुमच्या ताब्यात देऊन टाकतील की हो तुमचं ऍप्लिकेशन काय झालेलं आहे, आता कन्फर्म झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्ज स्वीकृती केंद्रावरील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवाराकडून सर्व मूळ दस्तावेज कागदपत्र परत करतील. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट लगेच काय करतील, तुमच्या ताब्यात परत देऊन टाकतील.
त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूळ दस्तावेज कागदपत्र परत करत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरित मदत कक्षाशी संपर्क साधावा. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. इन केस जर समजा तुम्ही एखाद्या दुसऱ्या आयट्यात गेले, जर त्यांनी तुमच्याकडून पैशांची मागणी केली की आम्ही अर्ज निश्चित करायला तुमच्याकडून काय घेणार आहे, चार्जेस घेणार आहे, पैसे घेणार आहे, तर तुम्ही लगेच काय करायचं, हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला जे नंबर दिलेले मोबाईल नंबर याच्यावर लगेच काय करायचा, संपर्क करायचा आणि लगेच त्यांना तक्रार करायची. कारण अर्ज कन्फर्म करायला कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. मी कन्फर्म करायला म्हणतोय, भरताना तुम्ही म्हणाल सर वरती तुम्ही सांगितलं तर ते चार्जेस कसले, तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे चार्जेस आहे आणि ते चार्जेस सरकार घेतं. ठीक आहे, तर मग हे ऍप्लिकेशन कन्फर्म करायला कोणत्या प्रकारचे चार्जेस लागत नाही. त्यानंतर निश्चित केलेल्या किंवा तुम्हाला तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे हे जरी कोणी परत देण्यास नकार दिला तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, कंप्लेंट ही करू शकता. त्यानंतर निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल. निश्चित न केलेले अर्ज प्राप्त झालेच नाही असे समजण्यात येईल. पहिलेच बोललो तुम्हाला, हा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे याच्यात. तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरला याचा अर्थ तुमचं ऍडमिशन, तुम्ही ऍडमिशनला इलिजिबल झाले असं नाही. जोपर्यंत तो ऍडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुमचं ऍडमिशन होणार नाही. तर असंच समजण्यात येईल. काय म्हटलंय त्यांनी बघा, तर निश्चित केलेले अर्ज प्राप्त झाले नाही असे समजण्यात येईल. जर तुम्ही कन्फर्म केले नाही तर तुम्ही ऍप्लिकेशनच केलेलं नाही, तुम्ही अर्जच केलेला नाही आयटीआय ऍडमिशन घेण्यासाठी असं समजण्यात येईल आणि तुम्ही त्या प्रवेश फेरीमधून बाजून जाल. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हणतंय, प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातील माहिती बदल करता येणार नाही. तथापि उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करायचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर हरकती नोंदवणे या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून तसा बदल करता येईल. तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. हे पण महत्वाचं आहे. समजा तुम्ही आता फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही काय केलं, आयटी मध्ये जाऊन तो फॉर्म कन्फर्म केला. आता फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला जर त्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर त्या माहितीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. मग तो बदल करायचा तुम्हाला चान्स कधी भेटेल, जेव्हा तुमचा पहिली प्रवेश फेरी येईल. पहिली प्रवेश फेरी म्हणजे फर्स्ट जो ऍडमिशन राऊंड राहणार आहे तो ऍडमिशन राऊंड झाल्यानंतर ते आपल्याला लिंक ओपन करून देतील. ठीक आहे, कोणती लिंक येते, हरकती नोंदवण्यासाठी ते आपल्याला एक लिंक ओपन करून देतील त्याच वेबसाईटवर. त्या लिंक मध्ये आपण काय करायचं, लॉग इन करायचं आणि जे काही तुम्हाला छोटे मोठे बदल करायचे, समजा तुमच्या वडिलांच्या नावाची स्पेलिंग चुकली, तुमची स्पेलिंग चुकली किंवा आणखी काही कास्ट वगैरे जे काही चुकलं असेल हे तुम्ही करू शकता बदल, पण कधी, पहिला प्रवेश फेरी झाल्यानंतर. आता पुढे काही पॉइंट आहे ते पण बघून घेऊ. बघा, प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, रजिस्टर नंबर व पासवर्डद्वारे लॉग इन करून सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्सद्वारे देण्यात यावे. आता याच्यात काय म्हटलंय बघा त्यांनी, जेव्हा कधी आता तुमचा फॉर्म सबमिट होईल, फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमचा तो कन्फर्म पण झाला, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिली प्रवेश फेरी म्हणजे जेव्हा आपला फर्स्ट राऊंड चालू होईल, जेव्हा आपला फर्स्ट राऊंड चालू होईल, असे 3-4 राऊंड होतात आपले, बरोबर आहे. आणि त्यानंतर पण ऍडमिशन उरले तर आपले जे काउन्सिलिंग राऊंड आहे म्हणजे उरलेल्या ऍडमिशनला जेवढे काही ऍडमिशन उरले असेल त्यांना देण्यासाठी, जेवढ्या जागा उरल्या त्यांना ऍडमिशन देण्यासाठी काउन्सिलिंग राऊंड होत असतो. जोपर्यंत सर्व शीट भरले जात नाही तोपर्यंत आपल्या आयटीची ऍडमिशन प्रोसेस ही चालूच राहणार. मग जेव्हा आपला फर्स्ट राऊंड राहणार आहे तर फर्स्ट राऊंड व्हायच्या वेळेस आपल्याला काय करायचे, ऑप्शन सिलेक्ट करायचे. ऑप्शन सिलेक्ट करायचे म्हणजे काय, तुम्हाला ट्रेडचा ते प्रेफरन्स विचारतील. प्रेफरन्स म्हणजे समजा आता एखाद्या मुलाला फिटरला ऍडमिशन घ्यायचंय पण त्याला 60-70% त्याला शंका आहे की आपल्या इथे ऍडमिशन होणार किंवा नाही होणार. मग तुला फिटर चालतंय का, हो, मग पहिला ऑप्शन टाकणार फिटर. तुला टर्नर चालतंय का, हो, मग तू टाकणार टर्नर. तुला कोणती चालते अजून, समजा मोटर मेकॅनिक चालते का, मग तिसरा ऑप्शन टाकणार मोटर. असे आपण 100 विकल्प भरू शकतो. किती विकल्प भरू शकतो, 100 ऑप्शन आपण टाकू शकतो. मोजून 100 ऑप्शन आपण टाकू शकतो. तर यात कोणत्या ट्रेडला तुमचं ऍडमिशन लागेल तो विषय पुढचा. पण तुम्ही असे हे ट्रेड टाकून आणि नंतर तुम्ही काय करू शकता, जे प्रेफरन्स आहे, प्रेफरन्स म्हणजे काय, तुमची पहिली इच्छा फिटरला घ्यायची मग तुम्ही फिटर कुठे टाकणार, 1 नंबरला टाकणार. तुमची इच्छा पहिले टर्नरला घ्यायची मग टर्नर तुम्ही कुठे टाकणार, 1 नंबरला टाकणार. तर हे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ऍडमिशन कन्फर्म, आपलं ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा कन्फर्म झाल्यानंतर त्यानंतर पुढे म्हटलंय त्यांनी, पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प व प्राधान्य पूर्ण झाल्यानंतर ऑप्शन फॉर्मची छापील प्रत प्रिंट आउट घ्यावी. आता जेव्हा तुम्ही हे प्रेफरन्स द्याल, फिटर टर्नर हे जे प्रेफरन्स दिले, याच्यानंतर तुम्ही काय करायचं, त्याची जी प्रिंट आउट आहे ही प्रिंट आउट तुमच्यासोबत घेऊन टाकायची. त्यानंतर उमेदवाराने एकच अर्ज भरावा, एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास व चुकीने प्रवेश देण्यात आल्या असल्यास त्याचे प्रवेश रद्द करण्यात येईल. आता हा नियम त्यांनी नव्याने ऍड केलाय, कारण मागच्या वेळेस अशा 1-2 केस आल्या होत्या. त्यांनी काय केलं,
2-3 ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरले, 2-3 वेळा फॉर्म भरले. फॉर्म झाल्यानंतर त्याचं ऍडमिशन कन्फर्म झालं आणि नंतर लक्षात आलं की याने 2-3 ठिकाणी काय केलंय, रजिस्ट्रेशन केलंय. मग त्या मुलाचं ऍडमिशन जे आहे, हे ऍडमिशन काय झालं, रद्द झालं. त्यामुळे तुम्ही असं करू नका, एका मोबाईल नंबरवरून एकच फॉर्म भरा आणि पहिल्यांदाच फॉर्म भरताना एवढी काळजी घ्या की परत तो सारखा एडिट करायची किंवा सारखं सरांची याची त्याची रिक्वेस्ट करायची गरज पडणार नाही. भरपूर ठिकाणी तुम्हाला माहिती अवेलेबल आहे. युट्यूबवर 100-60 व्हिडिओ आहे. मी पण व्हिडिओ मधून समजायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर तुम्ही आयटम मध्ये जाऊन सुद्धा माहिती घेऊ शकता. फॉर्म भरायची घाई करू नका. फॉर्म भरायला तुम्हाला 27 दिवस आहे. त्यामुळे तुम्ही पहिले पूर्ण माहिती घ्या आणि मगच जो अर्ज आहे हा अर्ज काय करा, भरा. त्यानंतर अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. बघा, जे भारताच्या बाहेर आहे आपले किंवा जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे, तर अशा कॅन्डिडेटचं काय होतं, यांची ऍडमिशन सर्वात शेवटी होत असतात. कधी जेव्हा काउन्सिलिंग राऊंड असतो तेव्हा यांची ऍडमिशन होत असतात. तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर असाल तर तुमचं ऍडमिशन सर्वात शेवटी होईल. पण तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन 3 जून पासूनच करायचं आहे. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा, तुमचा फॉर्म कन्फर्म करून ठेवा. पण तुमचं जे ऍडमिशन आहे हे सर्वात शेवटी काउन्सिलिंग राऊंड जेव्हा होईल तेव्हाच तुमचं जे ऍडमिशन आहे हे तेव्हाच होणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र अलॉटमेंट लेटर ऑनलाईन उपलब्ध करण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या अकाउंटला लॉग इन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन झालेल्या ओके, हे पण महत्वाचं आहे. आता पुढची स्टेप काय, तर पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जे भरलेले हे ऑप्शन आहे, जसं हे ऑप्शन भरले पीटर टर्नर, समजा तुमचं पीटरला ऍडमिशन झालं आणि तो आयटा तुमच्या घरापासून दुसरीकडे, मग तुम्ही काय करायचं, जिथं तुमचं ऍडमिशन झालंय, एक मिनिट, जिथं तुमचं ऍडमिशन झालेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायची, ती प्रिंट आउट काढून त्या आयट्याला जायचं. समजा तुम्ही आता राहायला नाशिकला आहे, तुमचं ऍडमिशन झालं त्र्यंबक आयट्याला, सातपूर आयट्याला, इगतपुरीला किंवा दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यात झालं, तर तुम्ही काय करायचं, जी तुमची प्रिंट आउट हे प्रिंट आउट घेऊन जायची आणि त्या आयट्याला काय व्हायचं, हजर व्हायचं. बरोबर. त्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो असतो, अलॉटमेंट लेटर. त्याला काय म्हणतो आपण, अलॉटमेंट लेटर. ते अलॉट केलंय तुम्हाला, म्हणजे तिथं जायला तुम्हाला परवानगी दिलेली आहे, कारण तिथं तुमचं ऍडमिशन झालेलं आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आता याच्यात, उमेदवारांनी त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांचा पृष्ठ अर्थ, आवश्यक दस्तावेज, कागदपत्र संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तावेज, कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावरून तशी माहिती पुस्तिकेत प्रपत्र 3 उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीसाठी वेळी आवश्यक दस्तावेज ओके ठीक आहे. बस काय केलेलं आहे, मुद्द्याचं सांगतो. आता जेव्हा कधी तुमचं हे अलॉटमेंट होईल, अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय, त्या आयटम मध्ये जायचंय. आयट्या मध्ये जाताना तुम्ही तुमच्या सोबत जे तुमचे जेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे हे पुन्हा एकदा तुमच्या सोबत घेऊन जायचे तिथं. त्यानंतर त्याचे जे झेरॉक्स आहे झेरॉक्स घेऊन जायचे. फोटो वगैरे जे आहे ते तुमचे हे सर्व डॉक्युमेंट तिथं घेऊन जायचे. तिथं गेल्यानंतर तुमचं ऍडमिशन पहिले कन्फर्म करायचं. जी काय तुमची फी असेल ही फी तुम्ही काय करायची, तिथं पे करायची आणि मग तुमचं जे ऍडमिशन आहे हे फायनल तुमचं ऍडमिशन 18व्या मुद्द्याला ऍडमिशन तुमचं कन्फर्म होऊन जाईल आणि मग तुमचा जो आयटी आहे हा आयटी तुमचा रेग्युलर चालू होणार आहे. तर असे यांनी काय आपल्याला 17-18 नियम दिले. हे नियम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि फॉर्म पण तुम्ही काय करा, शांततेत व्यवस्थित भरा. आता मुद्द्याचं सांगतो, जे आपली फॉर्म फिलिंग आहे ही फॉर्म फिलिंग आपली कधी चालू होणार आहे बघा. तर जवळपास 3 जून पासून 30 जून पर्यंत एवढी तुम्हाला परमिशन त्यांनी दिलेली आहे. 27 दिवस दिलेले. शांततेत अर्ज भरा, काही घाई नाही. त्यानंतर अर्ज स्वीकृती केंद्रातील शासकीय औद्योगिक मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर कन्फर्म करायला अजून वरतून त्यांनी दिवस दिलेले. काय, 5 जून ते 1 जुलै. बरोबर. काय, 5 जून ते 1 जुलै एवढी पण तुम्हाला तारीख दिलेली. म्हणजे 3, 4, 5 या 3 दिवशी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण लगेच तुम्ही ते कन्फर्म नाही करू शकत. तुम्ही कन्फर्म कधीपासून करू शकता, 5 जून पासून 1 जुलै पर्यंत. म्हणजे अजून तुम्हाला वरती 1-2 दिवसांची जी मुदत आहे ही पण तुम्हाला भेटलेली. त्यामुळे अर्ज एकदम शांततेत भरा. अजून मी व्हिडिओ घेऊन येणार आहे की ट्रेड कोणती घ्यायची, लेडीजने कोणती ट्रेड घ्यायची किंवा याच्यात आणखी काही तुम्हाला अडचणी असेल हे पण समजण्यासाठी एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच, संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस मी समजायची तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर काय अडलं असेल तर तुम्ही कमेंट करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.